सो गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. तर जसं तुम्हाला माहिती आहे, आज होता आपला स्कॉलरशिपचा पेपर. पण काही कारणास्तव आज झालेला पेपर हा उद्याला किंवा परवाला रिस्केड्यूल होणार आहे. तो उद्याला संध्याकाळी 6 वाजता किंवा परवाला संध्याकाळी 6 वाजता होऊ शकतो. त्याच्या रिगार्डिंग जे पण अपडेट्स आहे हे तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक ग्रुपमध्ये मिळून जाईल. आता हा आजचा झालेला पेपर रिस्केड्यूल का बरं करण्यात येणार आहे, तर त्याची 3 मेन रिझन आहेत. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही शो करायचं. जसं बघा, इथे तुम्हाला काय दिसतं, इथे आहे सोशल इनिशिएटिव्ह फॉर स्टुडंट फ्री ऍडमिशन. मोफत ऍडमिशन आहे. कोणाला आहे, तर चिल्ड्रेन ऑफ मार्टियर्स, शहीदांची मुलं, चिल्ड्रेन ऑफ फार्मर्स हु कमिटेड सुसाईड, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, चिल्ड्रेन हु लॉस्ट बोथ पॅरेंट्स, ज्यांना आई आणि वडील दोन्ही पण नाही आहेत त्यांना पूर्णपणे मोफत एज्युकेशन, आणि चिल्ड्रेन हु लॉस्ट आयदर वन पॅरेंट, एक तर आई किंवा वडील दोघांपैकी एकाची मृत्यू झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही 50% सवलत देतो त्यांच्या परीक्षा त्यांच्या ट्युशन क्लासेसवर. हे सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जे मोफत एज्युकेशन आम्ही चालवतोय, शहीदांची मुलं, सुसाईड झालेल्या शेतकऱ्यांची मुलं, ज्यांना आई किंवा वडील नाहीत असे विद्यार्थी, तर मोफत एज्युकेशन हा तर एक आमचा उपक्रम आहेच. यासोबत प्रत्येक वर्षी आम्ही घेतो स्कॉलरशिप टेस्ट. आता स्कॉलरशिप टेस्ट मागचा जो उद्देश आहे तो असा असतो की बरेचसे विद्यार्थी असे असतात जे बाहेरगावून यवतमाळला शिकायला आले किंवा ते इथून कुठेतरी बाहेरगावी शिकायला गेले आहेत. मग त्यांना त्यांची कॉलेजची फीज, अदर ट्युशनची फीज, हाऊस, त्यांची रेंट, मेसचा डब्बा, या सर्व अलाउन्सेस सोबत जे ट्युशन फीज आहेत, जर कोणाला सपोज बँकिंग मध्ये करिअर करायचं आहे, कोणाला MBA करायचं आहे, कोणाला कॅट करायचं आहे किंवा कोणाला अदर काही कोर्स करायचा असेल, तर ते कुठे ना कुठे फीज त्यांना परवडण्यासारखी नसतं. त्यांना हा एक्सपेंडिचर आणि तो एक्सपेंडिचर कुठे ना कुठे मॅनेज होत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी क्लासेस एक तर त्यांना सोडावं लागेल किंवा काही काळापुरता पोस्टपोन करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन एवढी टफ आहे, जर तुम्ही एक परीक्षा दिली त्याच्यानंतर लगेच जर तुम्ही दुसरा पेपर दिला तर कॉम्पिटिशन या पेपरचे आणि त्या पेपरचे हे जमीन आसमान सारखं झालेलं आहे. तर तोच आमचा उद्देश असतो की कोणत्याच मुलाचं फक्त फीजमुळे किंवा पैशामुळे शिक्षण थांबायला नको. तर त्यासाठी आम्ही मुलांना काही स्कॉलरशिप देतो. ते इन टर्म्स ऑफ प्राइजेस असतात, डिफरंट प्राइजेस आहेत, किंवा इन टर्म्स ऑफ पैसे आहेत, किंवा इन टर्म्स ऑफ त्यांना ट्युशन फीज माफ आहे. ठीक आहे. तर लास्ट इयर पर्यंत आम्ही कॅश प्राइजेस द्यायचो, त्यासोबत फ्री एज्युकेशन राहायचं. यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही थोडासा चेंज केला, कारण की विद्यार्थ्यांना प्राइज मिळाल्यानंतर ते कुठे ना कुठे ते खर्च करतील किंवा असं होऊ शकतं, काही कामी लागेल काही कामी नाही लागेल. पण एक त्यांना आठवण म्हणून किंवा त्यांना कामात येणारी गोष्ट म्हणून यावर्षी प्राइजेस मध्ये आम्ही त्याला पैशाचं कन्व्हर्शन केलं, त्याला काही डिफरंट थिंग्स मध्ये. ठीक आहे. याच्यासोबत जे फ्री क्लासेस वगैरे आहेत ते तर आहेतच, याच्यासोबत प्रत्येक विद्यार्थ्याला जे पण पार्टिसिपंट आहेत त्यांना काही वेगळे ऍडिशनल प्राइजेस मिळेल. मग त्यांचा रँक येऊ की नाही येऊ, त्यांनी क्वालिफाय करो एक्झाम की नाही करो, त्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल काहीतरी प्राइजेस ठेवलेले आहेत जे त्यांना कुठे ना कुठे अभ्यासालाच कामी पडेल. ठीक आहे. तर हे याच्यासाठी होतं. चला, हे झालं आपलं मोफत एज्युकेशन बद्दल. आता मेन मुद्द्यावर आपण येऊया की स्कॉलरशिप टेस्ट आजची रिस्केड्यूल का बरं करण्यात येणार आहे. तर याचे 3 मेजर रिझन होते. पहिला रिझन जो थोडासा टेक्निकली पार्ट होता, दॅट ऑल्सो विच इज नॉट इन अवर हँड, कारण की जिथून आपण ऍप घेतो तो टेक्निकलचा काम आहे. टेक्निकल जे पर्सन आहेत आमचे त्यांचं तो काम होता की जे आपण क्वेश्चन्स टाकले त्याच्यामध्ये, जसं तुम्हाला माहिती आहे, जे खरंच सिरियसली प्रिपरेशन वाले होते त्यांना लक्षात आली पण होती. काही लोकांनी ग्रुपमध्ये तशी मेसेज पण केले की काही जागा क्वेश्चन चुकीचे होते किंवा थोडेसे कन्फ्युजन वाले होते. जसं 2-3 क्वेश्चन मला आठवतात. एका जागा क्वेश्चन मार्क व्यवस्थित नव्हता, एका जागा पॉईंट मधला काहीतरी डिफरन्स नव्हता, आणि एका जागेवर असं होतं की इंग्लिशचे जे 4-5 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये एक बोल्ड केलेला वर्ड राहायचा आणि त्या बोल्ड केलेल्या वर्डचं रिलेटेड तुम्हाला शब्द आयडेंटिफाय करायचे होते. पण काही टेक्निकल इश्यूमुळे तिथे बोल्ड करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे ते 5 क्वेश्चन कशाला सॉल्व्ह करायचं ते समजत नव्हतं. हा झाला एक मेजर इश्यू. सेकंड इश्यू हा होता की काही लोकांचे मला नंतर मेसेज आले की काही तो ऍक्च्युली त्यांचा इश्यू होता, इंटरनेट तुमचं नव्हतं चाललं किंवा कोणाला इन बिटवीन कॉल आले असेल, त्यामुळे त्यांना ते स्पेसिफिक क्वेश्चन काही वेळापुरता नव्हतं दिसले. आणि असे पण होते ज्याच्यामध्ये काही लोकांचं सबमिशन झाल्यानंतर त्यांचे मार्क्स व्यवस्थित दिसला गेले नव्हते.
एकाने मला व्हिडिओ पाठवला होता ज्याच्यामध्ये त्याने करेक्ट ऑप्शन मला पाठवले, पण मार्क शो करताना तो 0 दाखवत होता. तर इथे कुठे ना कुठे काही आमच्या तरीफीनं म्हणजे आमच्या साईडने टेक्निकलचा इश्यू होता आणि काही विद्यार्थ्यांचा सुद्धा इश्यू त्याच्यामध्ये होता. आणि तिसरं जे मेन रिझन होतं ते थोडंसं डिस्टर्बिंग आहे, ज्याच्याबद्दल मला बोलायची ती इच्छा नाही, पण तुम्हाला रिझन द्यायचं आहे त्यामुळे मला ते सांगावं लागत आहे. स्कॉलरशिपचा विद्यार्थी मित्रांनो मेन एम हा असतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करणं, त्यांना कुठे ना कुठे फीज मध्ये थोडीशी सवलत देणं किंवा स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणं सो दॅट ते त्यांचं एज्युकेशन घेऊ शकेल. पण काही असे आगाऊ विद्यार्थी आहेत, थोडंसं लँग्वेज बद्दल मला माफ कराल, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल तर तुम्हाला ते लवकर समजेल. बघा, आजचा जो रिझल्ट होता त्याच्यामध्ये 12 किंवा 13 पर्सन असे होते ज्यांना पूर्ण 60 पैकी 60 मार्क्स मिळाले. 60 पैकी 60 मार्क्स देणं हे मोठी गोष्ट नाही, आपण घेऊ शकतो. 60 पैकी 60 मार्क्स, पेपर थोडासा इझी होता, मुद्दाम काढला होता, कारण की अंडर ग्रॅज्युएटसाठी सुद्धा आणि तोच सुद्धा पेपर ग्रॅज्युएटसाठी, कारण की बरेचसे असे विद्यार्थी होते जे अंडर ग्रॅज्युएट होते आणि बरेचसे असे विद्यार्थी होते जे ग्रॅज्युएट होते. अगोदर आमचा हा प्लॅन होता की दोघांना सेपरेट पेपर द्यायचा, पण नंतर आम्ही असं केलं की प्राइजेस सेपरेट द्यायचे, पेपर एकच ठेवायचा. त्यामुळे कुठे ना कुठे तो सिम्पल इझी टू मॉडरेट प्रकारचा ठेवायचा होता, सो दॅट की तो सर्वांना सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता 60 क्वेश्चन सॉल्व्ह करणं ही मोठी गोष्ट नव्हती, ते सॉल्व्ह व्हायचे, ज्याचे प्रिपरेशन आहे ते सॉल्व्ह करू पण शकत होता. पण आता जर मी तुम्हाला म्हटलं की 5.5 मिनिटांमध्ये 60 क्वेश्चन, ते पण 60च्या 60 मार्क्स बरोबर, असं होऊ शकेल का? तर असं नाही. जर असं होऊ शकत असेल तर मग त्याने तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बँक पीओ बनून जायला पाहिजे. 5.5 मिनिटांमध्ये 60 क्वेश्चन पूर्णच्या पूर्ण बरोबर. 60 क्वेश्चन तर मला तर सुद्धा, मी 5-7 वर्षापासून शिकवतोय, मला तर 7 क्वेश्चन 35 क्वेश्चन तरी मी म्हटलं क्वांटचे आहेत, 7 मिनिटांमध्ये मी 35 क्वेश्चन बघू पण शकत नाही. तर यांनी 7 मिनिटांमध्ये 5.5 मिनिटांमध्ये पूर्ण 60 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, ते पण बरोबर. आणि दॅट इज द मेन रिझन दॅट वी आर रिस्केड्युलिंग दिस एक्झाम. याचं एक लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, एक एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो, सो दॅट तुम्हाला हे व्यवस्थित कळेल. बघा, आपण एक अझ्युम करूया की फॉर एक्झाम्पल 5 विद्यार्थी आहेत, हे सोबत बसले आहेत पेपर द्यायला. तसं तर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल द्यायचं होतं, पण तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये देतायत, धरून देतायत, तर त्याला आम्ही बघू शकत नाही. तर बघा, हे 5 विद्यार्थी आहेत जे एका रूम मध्ये बसलेले आहेत. ठीक आहे, 5 विद्यार्थी आहेत, एका रूम मध्ये बसलेले आहेत. आता काय झालं, एकाने पेपर जवळपास सबमिट केला असेल, आपण कन्सिडर करूया की 20-30 मिनिटांमध्ये एकाने पेपर सबमिट केला. आता सबमिट केल्यानंतर काय झालं, याला दिसलं की याचं सोल्युशन इथेच आहे. सोल्युशन त्याला, जसं तुम्हाला माहिती आहे की ऍट द लास्ट तुमचा पेपर सबमिट झाला की त्याचं सोल्युशन सुद्धा आम्ही दिलं होतं. आता चला, सोल्युशन आपल्याला दिलं होतं. आता याचे काय लक्षात आलं की जर सोल्युशन मला दिसत आहे, याने सर्व सोल्युशन चेक करून घेतले आणि जेवढे याचे मित्र होते या सर्वांना हे सोल्युशन तो दाखवत गेला. आता हे सर्व सोल्युशन तो त्याला दाखवत गेला म्हणजे काय झालं, या प्रत्येकाला ज्यांनी अटेम्प्ट केले होते अगोदरचे क्वेश्चन किंवा नसेल पण केले, तर मग सर्वांनी काय केलं, या सोल्युशन मधले आन्सर बघितले आणि सर्वांनी तेच आन्सर इथे टिक केले. त्यामुळे असे जे विद्यार्थी आहेत यांना 60 पैकी पूर्ण 60 गुण इथे मार्क्स मिळालेले आहेत. आता असं पण होऊ शकतं की जो मी तुम्हाला म्हटलं की 5.47 जवळपास मिनिटांमध्ये एकाला पूर्ण 60 मार्क्स मिळाले, म्हणजे एक तर त्याने लॉग इन उशिरा केला असेल किंवा ज्याने पेपर अगोदर सबमिट केला त्याने परत दुसऱ्या नंबरने वगैरे किंवा दुसऱ्या नावाने वगैरे परत एक्झामला अपियर केलं आणि जेवढे पण आन्सर होते ते रपारप त्याने इथे टिक केलं. तेव्हाच पुढे याचे 5-6 मिनिटांमध्ये पूर्ण 60 क्वेश्चन झालेले असतील. हा सिनारिओ आहे. आता तुम्हाला वाटत असेल याचं आणखी एक कॉमन गोष्ट म्हणजे हे सर्वच्या सर्व एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. एकाच कॉलेजचे विद्यार्थी, त्याच्यावर तुम्हाला आयडिया आला असेल की सर्व हे ग्रुपमध्ये बसले होते, यांनी ते आन्सर टेक केलेत, याच्यासोबत यांनी काही त्यांच्या मित्रांपर्यंत सुद्धा आन्सर पाठवले असेल. मी असं नाही म्हणतोय की पूर्ण 12च्या 12 विद्यार्थी ज्यांना 60 मार्क्स मिळाले त्यांनी हे सर्व
याच्यामध्ये असेल. काही विद्यार्थी असे असू पण शकतात की त्याला एक दोन दोन तीन विद्यार्थी असे असू पण शकतात ज्यांना 60 पैकी 60 मार्क्स मिळाले. पण हे जे रँकर्स आहेत किंवा हे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना 60 पैकी 60 गुण मिळणं म्हणजे कुठे ना कुठे हे जे बाकी डिझर्विंग कॅन्डिडेट होते, खरंच प्रिपरेशन वाले होते किंवा ज्यांची गरजेवाले कॅन्डिडेट होते त्यांचा कुठे ना कुठे लॉस झालाय. तर त्यामुळेच आपण ही एक्झाम रिस्केड्यूल करतोय. याच्यासोबत आता तुम्ही हे सुद्धा म्हणू शकाल की सर सोल्युशन दाखवायचेच नव्हते, असं होऊ शकतं. पण सोल्युशन दाखवण्यासाठी मागचा जो आमचा उद्देश होता विद्यार्थी मित्रांनो तो असा होता, फॉर एक्झाम्पल एखादा जो प्रिपेरिंग मधला स्टुडंट आहे किंवा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट आहे किंवा ग्रॅज्युएट वाला असेल, प्रिपेरिंग मधला असेल, जेव्हा तो पेपर त्याचा सबमिट करतो, जसं आपण रिअल टाइम मध्ये सुद्धा मॉक दिल्यानंतर आपलं अनालिसिस साठी आपल्याला क्वेश्चन विथ त्याचे आन्सर मिळतात. तर आमचा उद्देश सुद्धा तोच होता की एकदा विद्यार्थ्यांनी सबमिट केला पेपर की त्याला स्वतःला समजलं पाहिजे की मी कोणता क्वेश्चन चुकीचा केला, कोणता क्वेश्चन मी बरोबर केला. या क्वेश्चनला 10 सेकंद लागायला पाहिजे होते पण मी 30 सेकंद लावले. याला 1 मिनिट लागायला पाहिजे होता पण मी 5 मिनिटं तो क्वेश्चन घेऊन बसलो. हे सेल्फ अनालिसिस साठी तुम्हाला सोल्युशन दिलं गेलं होतं. बट असं आमचं लक्षात आलं नाही की हा सुद्धा यामध्ये गोष्टी होऊ शकतात किंवा असे सुद्धा विद्यार्थी आहेत. कुठे ना कुठे जे विद्यार्थी असे आहेत त्यांना मला सांगायचं आहे की दिस इज नॉट अबाउट प्राइस. एक टॅबलेट मिळणं किंवा स्मार्ट वॉच किंवा ते फीज वगैरे जे तुम्हाला मिळतं किंवा जे अदर प्राइजेस आहेत हे कुठे ना कुठे आपल्याला नंतर पण मिळतं. बट बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. हे आज तुम्ही चिटिंग कराल, उद्या कुठे ना कुठे आज तुमच्या चिटिंगमुळे दुसऱ्याचा लॉस होतोय. कारण की आमचा उद्देश साफ आहे. स्कॉलरशिप घेण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे की काही प्रतिशत मुलांना फ्री एज्युकेशन किंवा त्यांना फीज मध्ये सवलत देणं. नाहीतर याची आम्हाला काही गरज नाही आहे. जवळपास प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मुलांना प्राइज देणं, कॅश प्राइज देणं, प्रोग्राम ठेवणं, बुक्स पोर्टल त्यांना देणं हे फ्री मध्ये कोणीच करत नाही. प्रत्येक इन्स्टिट्यूटला तुम्ही व्हिजिट करू शकता. यवतमाळचे बघा किंवा आजूबाजूचे बघा, प्रत्येक इन्स्टिट्यूट पैशामागे लागलेला आहे. प्रत्येकाला पैसे कमवायचे आहे, ऍडमिशन घ्यायचे आहे. पण त्या पलीकडे जाऊन कुठे ना कुठे हे जे फ्री ऍडमिशन आहेत किंवा हे जे स्कॉलरशिप आहे त्याचा मागचा उद्देश आमचा साफ आहे. तर हेच पैसे आम्ही कुठे जाऊन 2 बॅनर लावले, कुठे रस्त्यावर 2 बॅनर लावले तर त्याच्यापेक्षा जेवढे आम्ही वाटतोय किंवा जेवढा आम्ही खर्च करतोय त्याच्यापेक्षा नंबर ऑफ ऍडमिशन आम्हाला जास्त मिळतं. हे आम्हाला कुठे गरज नाही आहे की काहीतरी वेगळे घ्यायचे. तर कुठे ना कुठे खूपच जास्त डिस्टर्बिंग होतं. यामुळे जो आमचा स्टाफ आहे त्यांना तर थोडीशी मेहनत गेलीच की परत पेपर सेट करा, परत तेच वापस गोष्टी करा. पण ज्यांनी खरंच अभ्यास केला होता, जे खरंच डिझर्विंग आहेत त्यांचा सुद्धा इथे खूप मोठा लॉस आहे. आणि एका जरी विद्यार्थ्याचा लॉस होत असेल तर त्या केसमध्ये आम्हाला परत मेहनत करायची आम्ही करू शकतो. ठीक आहे. तर एनिवेज शेवटी ज्यांना त्यांच्या मेहनतीप्रमाणे फळ मिळतं तर याच्याबद्दल आपण आता काही जास्त बोलू नये. पण ॲट द लास्ट आय जस्ट वॉन्ट टू से की आजचा जो आपला पेपर आहे तो उद्याला किंवा परवाला रिस्केड्यूल होईल. आज झालेला तुम्हाला त्रासाबद्दल तुम्ही जो तुमचा जो पण टाइम आहे इथे पेपरसाठी काढून ठेवलेला होता तर त्या टाइम बद्दल मी माफी मागतो. आणि याच्या पुढचे जे पण अपडेट्स राहील ते तुम्हाला ग्रुपमध्ये मिळतील. याच्या व्यतिरिक्त जी रजिस्ट्रेशन लिंक क्लोज झालेली होती ती आपण उद्याला 2 वाजेपर्यंत परत ऍक्टिव्ह करतोय. जे पण तुमचे कोणी फ्रेंड्स असेल ज्यांनी आज जॉईन नाही केलं किंवा काही इश्यूमुळे त्यांचा जॉईन नाही झालं किंवा काही नवीन विद्यार्थी असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही दिले गेलेला लिंक्स शेअर करू शकता आणि त्यांना उद्याला किंवा परवाला चान्स मिळू शकतो. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. नवीन अपडेट्स तुम्हाला ग्रुपमध्ये मिळत राहील. थँक्यू सो मच.